रामकृष्ण हरी भक्तांनो, संत गाथा चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्राचे लाडके दैवत विठू माऊलीच्या चरणी लीन होण्याचा पवित्र दिवस म्हणजे आषाढ एकादशी. यंदा 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर चालत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, आषाढ एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? याचे महत्त्व काय? उपवासाचे नियम कोणते? आणि पंढरपूरच्या मंदिराचा इतिहास काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. हिंदू धर्मातील आषाढी एकादशीला श्रवण एकादशीमध्ये श्रेष्ठ मानले जाते. या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. पुराणातील कथेनुसार या पवित्र दिवशी सृष्टीचे पालनकर्ते भगवान विष्णू हे पुढील 4 महिन्यासाठी क्षीरसागरा शेषनागावर योग्य निद्रेत जातात. या 4 महिन्याच्या काळात चातुर्मास असे म्हणतात. या काळात सर्व प्रकारचे शुभ कार्य जसे की लग्नाचे मुहूर्त थांबवले जातात आणि भक्ती साधना उपासनेचे प्राधान्य दिले जाते. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मासात संपवतो. आता जाणून घेऊया मंदिराचा इतिहास. संत नामदेव महाराज जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर हे भूमिकेवर अत्यंत पवित्र अविनाशी क्षेत्र मानले गेले आहे. अशी मान्यता आहे की हजारो वर्षापूर्वी विठ्ठलाचे परमभक्त पुंडलिक यांनी आपल्या आई वडिलांनी मनोभावे सेवा केली. त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन जेव्हा भगवान विष्णू विठ्ठल रूपात आले तेव्हा पुंडलिकाने त्यांना बसवण्यासाठी वीट दिली. या विठेवर उभे राहा असे सांगून पुंडलिक आपल्या वडिलांच्या सेवेत व्यस्त राहिले. भक्ताची ही सेवा पाहून देव थक्क झाले आणि तेव्हापासून विठ्ठल आज ही दोन्ही हात कटीवर ठेवून विठेवर उभा आहे. आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पालख्या पंढरीत दाखल होतात आणि भक्तीचा महासागर उजळतो. भक्तांनो, जर तुम्ही आषाढी एकादशी व्रत करत असाल तर काही महत्त्वाचे नियम पाळणे गरजेचे आहे. 1. शुद्ध आचरण. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, विठ्ठलाची पूजा करावी आणि विठ्ठल नामाचा जप करावा. 2. सात्विक आहार. एकादशी रोजी संपूर्ण उपवास करावा. आहारात साबुदाणा, वरीचे तांदूळ, भगर, बटाटा, शेंगदाणे आणि फळाचे सेवन करावे. 3. काय टाळावे? एकादशीला अन्न जसे की गहू, तांदूळ, डाळी खाणे पूर्णपणे व्यर्थ असते. तसेच कोणाबद्दलही वाईट विचार करू नये आणि वाद टाळावे. 4. पाळणं. व्रत सोडणे. एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयानंतर योग्य वेळेत सात्विक अन्न खाऊन सोडावा. भक्तांनो, ही होती आषाढी एकादशीची बद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती. विठू माऊली तुम्हा सर्वांवर सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य दो हीच चरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी किंवा माऊली लिहून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या संत गाथा चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.